नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं संकल्प न्यूज चॅनलवरती स्वागत आहे। तर मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। मित्रांनो, लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधकांना थेट घेरलं आहे। महिला आरक्षणाचं क्रेडिट तुम्ही घ्या, पण असं म्हणत मोदींनी विरोधकांसमोर अशी अट ठेवली आहे की आता या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा जोरदार सुरू झाली आहे। नेमकी मोदींचा डाव काय आणि विरोधकांची गोची कशी झाली आहे पाहूयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आज संपूर्ण भारतात स्वातंत्र्य दिन साजरा केला जातोय। दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशाला संबोधित केलंय। यावेळी केलेल्या भाषणातून मोदींनी भारताला 2047 पर्यंत विकसित भारत करण्याचा ध्येय पुन्हा एकदा बोलून दाखवलाय। तसेच त्यांनी भारतात सुरू असलेल्या विविध अत्याधुनिक विकास कामाबाबत माहिती दिली आहे। यावेळी त्यांनी लाल किल्ल्यावरून मोठी राजकीय डाव टाकल्याचं देखील बोललं जातंय। नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून महिला आरक्षणाची मोठी घोषणा केली आहे। देशातील सर्व विधानसभा आणि लोकसभेमध्ये 33% महिलांना आरक्षण लागू करावं असं म्हटलंय। महिलांना सभागृहात प्रतिनिधित्व देण्यासाठी विरोधी पक्षांनी एकत्र यावं, हवं तर क्रेडिट तुम्ही घ्या अशा शब्दात मोदींनी आरक्षणाबाबत मोठं वक्तव्य केलंय। महिला आरक्षणाबाबत बोलताना नरेंद्र मोदी विरोधकांना उद्देशून म्हणालेत की तुम्ही पुढाकार घ्या आणि महिलांच्या समर्थनाचे पुजारी बना, महिलांच्या सन्मानासाठी पुढे या। लवकरात लवकर आपल्या माता भगिनींना विधानसभा आणि लोकसभेत 33% प्रतिनिधित्व मिळावं ही काळजी घ्या अशी गरज आहे। त्याचबरोबर मी सगळ्या राजकीय पक्षांना पुन्हा आग्रह करतो की महिला आरक्षण लागू करून तुम्हीही महिला सन्मान मोहिमेत स्वतःला जोडून घ्या। तुम्हीच महिला आरक्षणाचं यश घ्या, क्रेडिट ही तुम्हीच घ्या, पण आमच्या माता भगिनींना हक्क द्या असं आवाहनही नरेंद्र मोदी यांनी केलंय। खरं तर सध्या देशात डिलिमिटेशन विधेयकांची चर्चा सुरू आहे। भाजप प्रणित एनडीएकडून सभागृहात डिलिमिटेशन बिल पास करण्याच्या हालचाली सुरू आहे। यासाठी 2/3 मतांची गोळाबेरीज भाजपाकडून सुरू आहे। यापूर्वी हे विधेयक पास करण्याचा भाजपाने प्रयत्न केला होता, मात्र तो प्रयत्न फसला। आता भाजप महिला आरक्षणाच्या आडून हे बिल लागू करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप काँग्रेस विरोधकांकडून केला जातोय। यासाठी विरोधकांकडून या बिलाला विरोध होत आहे। अशा राजकीय स्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात थेट महिला आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करत थेट विरोधी पक्षांकडे मदत मागितली आहे। महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकत्र यावं असं आवाहन त्यांनी केलंय। यामुळे आता विरोधकांची देखील गोची झाल्याचं बोललं जाते। तर महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना दिलेला हा संदेश सध्या चर्चेचा विषय ठरतोय। क्रेडिट कोणाला मिळणार यापेक्षा या मुद्द्याचा राजकीय फायदा कोणाला होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। तूर्तास धन्यवाद। जय महाराष्ट्र।